तुम अगर शॉप खोलोगे तो मेरा क्या होगा? मेरा सास भी बहुत सुंदर थी, बहुत ही सुंदर थी मेरा सास. हाय, गुड मॉर्निंग. प्रियास लवली चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. शर्मिला आलेली आहे, दोघींसाठी छान कॉफी ठेवली आहे, गप्पा चालू आहेत. पण कधी कधी मला ती भेटते. मोस्टली कसं तिच्यावर गप्पा करायला पण वेळ नाही मिळत. संध्याकाळी मी येते, त्याच्या आधी ती कधी कधी करून गेलेली असते. सकाळी मग धावपळ असते, पण आज जरा निवांतपणे म्हणून तुझ्याशी जरा गप्पा चालल्यात. कॉफी. शर्मिला बिरयानी का स्टॉल लगाएगी तो मैं पहला बिरयानी लेने आऊंगी. इसमें क्या लगा? दूसरा चम्मच लेना तुमको. मैंने अंदर डाली कॉफी, तुमको ऊपर ऐसा रखने के लिए थोड़ा अच्छा लगता है. शर्मिला का हाथ का बिरयानी अच्छा लगता है. और तुम अगर शॉप खोलोगे तो मेरा क्या होगा? मेरा लड़का भी रोज बोलता है खोलने के लिए, हम भी सोचते. अच्छा है, अच्छा है. चीनी डाली? चीनी डाली पहले, हम लोग दोनों ही थे ना, इसलिए चीनी डाली आज. आता हे काय नवीन, तर सध्या जरा हे वेड लागलं आहे मला. काय करायचं, डान्स शिकायचं. मला लहानपणापासूनच डान्स शिकायचा होता, पण काही कारणामुळे नाही झालं आणि मला शास्त्रीय नृत्य शिकायचं होतं. पण ठीक आहे, सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. परंतु आता मात्र मी या वयात काय म्हणतात ना, माझी आवड पूर्ण करते. खरं तर कालच एक ॲड आली होती ऑनलाईन. ते शास्त्रीय नृत्य म्हणजे कथ्थक वगैरे शिकवतात आणि त्याचा डेमो पण ते एक दिवस देणार. पण मला स्पॉन्डिलिसिसचा त्रास असल्यामुळे मी तो विचार थोडा मागे ठेवला. कारण मला काय त्रास होतो हे मलाही माहिती आहे आणि घरच्यांनाही माहिती आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं, तुझी तब्येत आणि तुला जो सर्वायकलचा जो त्रास आहे ते सांभाळून तुला जे करता येते ते कर. आणि सुट्टीच्या दिवशी 1-2 तास प्रॅक्टिस करणं, आनंद मिळण्यासाठी डान्स करणं ही गोष्ट वेगळी आणि प्रोफेशनली शिकणं ही थोडी वेगळी गोष्ट आहे. पण करतात खूप साऱ्या स्त्रियांनी 50च्या नंतर पण हा कथ्थक शिकून संपूर्ण त्याच्यामध्ये काय म्हणतात ना, महारत हासिल केलेली आहे. पण ठीक आहे, आपलं जे चाललं आहे ते ठीक आहे. सध्या मी काय शिकते माहिती आहे का तुम्हाला, बघून असंच लावते टी व्हीवर आणि करत बसते एकटीच आपली. ती मला चला जेजुरीला जाऊ ही जी लावणी आहे ना, ती मला खूप आवडते. झाली शिकून आणि जमली व्यवस्थित तर तुम्हाला बघायला मिळेल शॉर्ट्समध्ये. आपली आवड, आपला छंद, आपली कला आपण जोपासली पाहिजे. कोण काय म्हणेल याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आता मला पण कोणीतरी म्हणतील की एवढा मोठा मुलगा, हिचं वय काय, पेशा काय आणि काय करते. पण ती माझी आवड आहे, ती कला आहे आणि त्याच्याकडे कलेच्या दृष्टिकोनातूनच बघितलं पाहिजे. कारण कला ही कोणतीच वाईट नसते. मग ती नृत्य असो, संगीत असो, चित्रकला असो, पाककला असो, वक्तृत्व असो, ज्याच्यातनं आनंद मिळतो ती खरी कला. खरं तर प्रत्येकाने म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष असो, आपल्या व्यस्त दिनक्रमातून आपली आवड, आपले छंद, आपली कला जोपासण्यासाठी थोडा वेळ काढला पाहिजे. कारण आपण स्वतःसाठी जगलं पाहिजे ना, स्वतःला आनंद देतील अशा गोष्टी केल्या पाहिजेत. आता या सगळ्यातून मला काहीतरी नवीन शिकल्याचं समाधान मिळतं आहे. डान्सच्या नादात माझी भांडी लावायची राहिली. शर्मिला येऊन सगळं आवरून गेली होती. आणि हो, त्या डान्समुळे ना एवढा व्यायाम झाला, एवढी एक्सरसाइज झाली की मला इतकी भूक लागली ना, असं वाटतं आता कधी एकदाची जेवते. बघा ना, नृत्य ही कला अशी आहे ना, जी मनाला पण आनंद देते आणि आपला सर्वांग सुंदर व्यायाम पण त्याच्यामुळे घडतो. लंचसाठी ना मी उसळ चपाती केली होती. टिफिनला पण यांना दिली आणि आकाश जेवायला येणार आहे. आणि एक भाकरी होती रात्रीची, तर मी म्हटलं की ती भाकरी आणि उसळ खाईल. नंतर माझा मूड चेंज झाला. मला ना भाकरी शिळी असली तरी ती खूप आवडते आणि मिस्टरांना पण आवडेल. तर एक प्रकार आहे भाकरीचा जो गावी करतात. शिळी भाकरी उरली ना की तिचे कांदा वगैरे घालून बारीक बारीक चुरा करून ते परतून घ्यायचं, जसं आपले पोहे करतो तसंच. पण हा भाकरीचा प्रकार आहे. आमच्या गावाला याला म्हणतात तुकडे, भाकरीचा चिवडा किंवा काय म्हणतात भाकरी, फोडणीची भाकरी. फोडणीची चपाती असते ना, काही लोक फोडणीची चपाती करतात, फोडणीचे ब्रेड करतात, असे फोडणीची भाकरी. पण आमच्या गावी याला काय म्हणतात देशी स्टाईलमध्ये आमच्या तुकडे. अगदी घाटी भाषेत म्हणायचं म्हटलं ना गावाला, म्हणजे आमच्या गावी नाही, शिळ्या भाकरीचं तुकडं खायचं. आणि ते तुकडं कशावर खायचं माहिती आहे का, दुधाबरोबर. मग छान लागतं. म्हटलं तसं मूड आलाय तर करूया आज तुकडं रेसिपी. तुकडं खायला या. तर काय करायचं माहिती आहे का, सोप्पा आहे हो एकदम. त्या काय माहिती आहे का, आपली रेसिपी कशी असते माहिती आहे का, साधी सिंपल देशी खाणं. तर मी शिळ्या भाकरीचे तुकडे करून घेतलेले, चुरून घेतलेली भाकरी मला दाखवते. बघा, भाकरीचे असं बारीक तुकडे करून घेतलेत. तिखट आणि मीठ टाकले याच्यात थोडं, ते आता नंतर मिक्स करणार. कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर घेतली आहे.
तर निमित्त आहे भाकरीचे तुकडे दाखवायचं, पण खरं कारण आहे तुमच्यावर गप्पा मारायचं. काय माहितीये का, आता मी घरात एकटी आहे, अहो गेले, आकाश पण नाहीये. एक वयाचा असा एक टप्पा येतो की आपलं मुलं मोठी होतात, सगळे आपल्या आपल्या व्यापात जातात आणि आपल्याला रिकामा वेळ मिळतो आणि मग आपल्याला ना असं घरात करमत नाही. म्हणजे दिवसभर कामाच्या निमित्ताने बाहेर असते तेव्हा ठीक आहे, पण ज्या दिवशी सुट्टी असते किंवा ज्या दिवशी मला काही काम नसतं, मी असते घरात काहीतरी कारणाने, त्यावेळी मला असं घर असं खायला उठतं. म्हणून मी हा उद्योग सुरू केला, यूट्यूब चॅनल. त्याच्यामुळे काय झालंय, मला बोलायला चान्स मिळतो आणि अशा मित्र सर्कल किंवा अशी लोक जोडली जातात की ज्यांच्यावर मी गप्पा मारू शकते. जरी ते माझ्या समोर नाही तर मी फील करते अरे तुम्ही माझ्या समोर आहेत, मी बोलते आणि मला माझा वेळ जातो आणि एक ते हवंसं वाटतं, बॉन्डिंग, बोलणं मिस करतो आपण शहरामध्ये. कारण मला वेळ आहे, पण आता मी कुणाच्या घरी जाऊन गप्पा मारू, सगळे बिझी असतील, माझ्यासारखा वेळ त्यांना नसेल किंवा त्यांना वेळ असतो तेव्हा मी बिझी असते. तर असं झालं म्हणून मी हा माझा आपलं मस्त छान ग्रुप आपला तयार केला आणि तुमच्याशी गप्पा मारते. तर आता मस्त तेल तापलेलं आहे, तर आता याच्यामध्ये मी थोडंसं जिरं घालते आणि कांदा टाकते. कांद्यामुळे चव येते. कढीपत्ता काय नाही, एकदम सिंपल. आणि हा चांगला परतून घ्यायचा आहे. आणि आता हे जे आहे भाकरी ती मी चुरून घेते, मिक्स करते त्याच्यामध्ये मसाला तो सगळा आणि थोडंसं त्याच्यावरती ना मी पाणी शिंपडते, कारण ते भाकरी थोडी कडक असते ना, म्हणून थोडंसं त्याला ओलसरपणा यायला पाहिजे ना, म्हणून असं करून घेतलेलं आहे. तोपर्यंत कांदा परततोय आणि इकडे मी दूध गरम करायला ठेवते, म्हणजे दुधाबरोबर खायचं असतं, म्हणजे खातात आमच्याकडे तरी. तर त्याचं नावच गमतीशीर आहे, तुकडा तुकडा खायचं, तुकडा. हा, आणि हा फेवरेट नाश्ता माझ्या मिस्टरांचा आहे. ते गावी गेले ना की सासूबाईंना म्हणतात एक भाकरी जास्तीची कर, सकाळी मी उठून तुकडा खाणार आहे नाश्त्याला. तर हे काही आपले पारंपरिक पदार्थ. पूर्वीच्या काळी कुठे असायचं ब्रेकफास्ट वगैरे, जे काही उरलं सुरलं तेच खायचं आणि शेतावर जायचं. त्याच्यात हा प्रकार उदयास आला आणि अन्न फुकट घालू नये उरलेलं. तर म्हणून म्हटलं आता मी पण म्हटलं हे भाकरी उरली आहे तर ती भाजीवर खाण्यापेक्षा मला आता आहे वेळ, तर मी आता तुकडे करते. कांदा परतलाय, आता त्याच्यात थोडी हळद घालते आणि थोडं, आता गावाला काय करतात माहिती का, हा फक्त आमचा जो घाटी मसाला तोच टाकतो. आता इथे मी त्याला थोडं एक्स्ट्रा ऍड करते, धणा पावडर, जिरा पावडर, जरा चांगलं बनवायला. गावी फक्त चटणी टाकतात आणि थोडा कांदा टाकून परततात ना, कढीपत्ता ना कोथिंबीर काय नसतं, त्याच्यातच ती भाकरी हे करायची आणि दूध घालून कालवून खायची मस्त. असं आपल्या इकडे आहे म्हणून थोडंसं वेगळं, अजून त्याला काय म्हणतात ना छान बनवायचं चाललेलं आहे. आता छान कांदा परतून झाला. हे माझ्या एकटीसाठीच आहे, बाकीच्यांसाठी आहे चपाती भाजी. तर मी एकटीच असली की थोडा वेळ कॅमेरा इकडे कर, थोडा एका हाताने असं धर, अशी मला कसरत करावी लागते. त्याच्यामुळे थोडंसं इतकं काय क्लिअरिटी तुम्हाला नसेल येत, पण समजून घ्या. आता बघा हे जे केलेले तुकडे आहेत, हा जो चुरा आहे तो टाकते याच्यामध्ये. ह्याच्यात मीठ वगैरे मी घातलंय सगळं आणि थोडं पाणी शिंपडल्यामुळे त्याला ओलावा आला, तर कसं भाकरी थोडी कडक असते ना. छान परतवून घेते त्याला, मस्त. हे पहा आता असं झालेलं आहे. आता चांगलं परतवून घेते आणि त्याच्यात ही कोथिंबीर पण टाकते. तर हे गरमागरम तुकडे रेडी आहेत. हे आहे माझं लंच. भरपूर सारं सॅलड, भाकरीचे तुकडे, त्याच्यात मी आता हे घालते दूध. आता आपण ते केलॉग्स वगैरे खातो की नाही, हे आमच्या गावचं केलॉग्स म्हणायचं याला. चला आता हा आहे लंच. आता मी तुकडे टेस्ट करते. हा मस्त. काय पद्धत आहे, काय रेसिपी आहे. आपण काय करतो कधी कधी खूप सारं घालून मसाले वगैरे करतो, पण ही साधी शिळ्या भाकरीची बनवलेली ही रेसिपी आपण नेहमी ड्रायफ्रूट्स, तूप, भरपूर सारे मसाले घालून काही काही पदार्थ करतो, पण काही जे असे जुने पारंपरिक आपल्या गावच्या लोकांनी आहे त्या परिस्थितीची तडजोड करण्याकरता एखादा पदार्थ केलेला असतो ना,
आणि अन्न वाया जाऊ नये म्हणून त्या पदार्थाची चव काय भारीच. तर माझ्या व्हिडिओमध्ये काय असतं, काय दाखवणार मी तुम्हाला, रुटीन लाईफ असतं. ट्रेन पकडा, जा, संध्याकाळी या. कधी अशी निवांत असते तेव्हा काहीतरी असं थोडंसं दाखवते. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. हो, आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यांना खूप खूप धन्यवाद. बाय.